हाय हॅलो नमस्कार, मी नैना. माझ्या नैनाज व्लॉग मराठीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आणि गेले मागचे 2 व्लॉग तुम्ही बघत आहात की मी कशी तयारी केलेली आहे खरेदी. तर आजचा हा हळदी कुंकूचाही व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला बघूया काय काय आज होतंय, कोण कोण येतंय घरी, परत काय काय सगळी तयारी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर सकाळी लवकर उठून मी घरची सर्व साफसफाई आवरून घेतली. त्यानंतर काचेचे हे बाऊल होते जे आमच्या नंदूबाईंनी, चुलत नंदूबाईंनी मला दिलेले. त्यामध्ये असे तिळगुळ ठेवून थोडं डेकोरेशनही केलं. त्यानंतर सकाळी 12चं टायमिंग दिलेलं आणि त्या पद्धतीनं माझ्या घरी महिला, माझ्या ज्या कोणी मैत्रिणी आहेत त्या येत होत्या आणि आम्ही हे बाऊल मी त्या दिवशी घेऊन आलेले. हळदी कुंकूचं जे वाणमध्ये मला द्यायचं होतं त्यामध्ये मी ते बाऊल आणलेले आणि सर्वजण येतच होते, तयारी चालू होती. आणि खायला मी वडापाव बनवलेले आणि कीर्तीताई पण आलेल्या, मयूर आलेला, सानवी आलेली, तर सर्वजण आलेले. त्यानंतर माझ्या सर्व गल्लीतल्या मैत्रिणी ज्यांना आम्ही बोलवलेलं त्या सगळ्या जणी माझ्या कार्यक्रमाला आल्या. त्यासाठी पहिला सर्वांचा आभार की मी म्हणजे माझ्या मुलांना जाऊन सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आणि त्या एका आमंत्रणावर सगळी माझ्या घरी आले. त्यासाठी खरंच मला खूप आनंद झालेला आहे. या सर्वांसाठीच आलेल्या माझ्या मैत्रिणींचं आम्ही वडापाव आणि चहा देऊन पहिला स्वागत केलं. आणि साहेबांचं स्पेशली मत होतं की आपण वडापाव बनवूया आणि घरी तू बनव, तू छान बनवतेस, असं त्यांचं मत होतं. तर मी प्रयत्न केलेला आहे. कसे झालेले काय झालेले माझ्या मैत्रिणीच सांगतील. तर या पद्धतीनं आम्ही वडापाव आणि मला आल्यानंतर कीर्तीताईंनी चांगली मदत केली. कीर्तीताईंनी आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे मयूरनं, साठी कीर्तीताई आणि मयूरचेही आभार. त्यानंतर सगळ्यात जर कुणाचे आभार मानायचे असतील तर साहेबांचे, कारण माझ्या डोक्यातही नव्हतं की हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे. साहेबांनी मला सुचवलं की तू यावर्षी हळदी कुंकू करायला सुरुवात कर. तर त्यांनी सुचवल्यानंतरच मी सर्व तयारीला लागले. आम्ही पूर्ण तयारी केली आणि 3-4 दिवस आम्हाला तयारीला लागले. आणि त्यानंतर जर कुणाचे आभार मानायचे असतील तर ह्या कार्यक्रम जर सगळ्यात चांगला व्हावा आणि यासाठी प्रयत्न केला असतील तर ती माझी मुलं आहेत. कारण मुलांनी मला घरची साफसफाईपासून ते डेकोरेशनपर्यंत, त्यानंतर वडापाव बनवण्यापासून ते आज आलेल्या महिलांना जे काही लागणार आहे त्यासाठी मुलं अजिबात बाजूला हलली नाहीत. मला म्हणजे सोबत होती सतत की ती काय मला मम्मी काय काम सांगेल किंवा काय मदत लागेल मम्मीला म्हणून. तर त्यासाठी माझ्या मुलांचंही आभार. कुंकू लावणे हे भारतीय संस्कृतीत एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि आध्यात्मिक कर्म मानले जाते. तर महिलांसाठी हे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण कुटुंबातील सुख समृद्धीसाठी कुंकू लावण्याची परंपरा आहे. कुंकू लावल्यामुळे मानसिक शांती वाढते, तसंच एकाग्रताही वाढते असं म्हटलं जातंय. तर मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ केले जातात आणि मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते आणि सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्व लहरी अधिक असतात. या पोषक काळामध्ये हळदी कुंकू लावणे हे लाभदायक असतं. त्यामुळं हळदी कुंकूचे समारंभ मकर संक्रांतीच्या काळात केले जातात. हळद कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवांसाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. आलेल्या सर्वांनाच आम्ही वाण, तसंच ओटीमध्ये ववसा जो असतो त्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा, हरभरे, तिळगुळ, तांदूळ, तसंच सुपारी हे सर्व घालून ओटी भरायची पद्धत असते. तर मी त्या पद्धतीनं जितकं मला शक्य आहे किंवा मला माहिती आहे त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला आणि ताईंनीही मला यामध्ये हळदी कुंकू लावताना वगैरे मदत केली. आम्ही दोघींनी मिळून हळदी कुंकू देऊन ओटी भरायचा हा छोटासा कार्यक्रम पार पाडला. या हळदी कुंकूच्या निमित्तानं मी माझ्या सगळ्या या महिला भगिनींना एक सांगू इच्छिते की पहिलाचा काळ असा होता की पहिला नवरा जे काय असतील पुरुष मंडळी तेच निर्णय घ्यायचे आणि ते म्हणतील तेच घडायचं. तर आता परिस्थिती बदलले, पण असं होतं की आपण कुटुंबाच्या नादात आपल्यासाठी थोडासा वेळ काढणं विसरतो. तर आपल्यासाठी वेळ काढला पाहिजेत. सर्वजणींनी एकत्र येऊन थोडासा वेळ आपल्यासाठी स्वतःसाठी काढून आपलं मनोरंजन ही केलं पाहिजेत. तर सगळ्यांनी एकत्र जमलं पाहिजेत आणि खूप काही गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो तर त्या केल्या पाहिजेत. हा एक मुद्दा मी इथं मांडू शकते. नाव घेते हळदी कुंकवाचा मान. दयाळू सासू माझी हौशी.
युवराजरावांचं नाव घेतो नैना त्यांच्या कुंकुवाच्या दिवशी. प्रेमिक असला गुंडलाचे नाव घेतात चालश्री असला. ते पहिला चौकाने पायात घातली जोडवी गळ्यात घातले दोरलं विनोदरावांचं नाव माझ्या कुंकुवार कोरलं. हार घेते हरकून मोती घेते पारकून संजय रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून. कासाराचं घर, सासूबाई म्हणतात बांगड्या भर, ननंदबाई म्हणतात थोड्याच भर, नितीनराव म्हणतात जितक्या भरायच्या तितक्या भर, माझ्या जीवावर आईश कर. मला आवडतो बिरवा, कृष्णाला आवडते तुळस, सुनीलरावांचे नाव घेते हळदी कुंकूचा दिवस. उखाणे आणि छान छान खेळ खेळून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढायला विसरलो नाही. असे छान छान सेल्फी आयुष्यभर लक्षात राहतात. तर असा झाला आजचा हळदी कुंकूचा कार्यक्रम, सुंदर छान आनंदी वातावरणात. तर तुम्हालाही आजचा हळदी कुंकूचा हा कार्यक्रम कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईबही करून घ्या. तर पुन्हा भेटूया एक छानसा व्लॉग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.